राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या धक्कादायक आकडेवारीवरून धुळ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। राज्य शासनाच्या 2024-25च्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यामध्ये 1,32,440 महिला आणि 23,429 अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे, ज्यापैकी हजारो महिला आणि मुलींचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागला नाहीये। या भीषण वास्तव्याच्या पार्श्वभूमीवर केवळ बेटी बचावच्या घोषणा न देता मानवी तस्करी रोखण्यासाठी तातडीनं कठोर कायदे करावेत, अशी जोरदार मागणी आंदोलक महिलांनी केली आहे। नमस्कार, आज आम्ही इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या वतीने मी प्रभाजी रामदार परदेशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना शरद पवार साहेबांना, आणि तो आम्ही देवेंद्रजींना पाठवलेला आहे, कारण की त्यांच्याकडे ग्रह खातं आहे। आमचं असं म्हणणं आहे की मागे 2024-25चा जो आकडा आहे महाराष्ट्र शासनाचा 1,32,440 मुली गहाळ झालेल्या आहे। त्याच्यातला फक्त 23,429 मुली या अल्पवयीन आहे आणि त्याच्यात 26,482 मुली फक्त शोध लागलेला आहे 24-25मध्ये। तर या 24च्या मुली मी सांगते तुम्हाला, मग सांगा ग्रह खातं यांच्याकडे असेल, एकीकडे सांगत असेल हम बेटी बचाओ बेटी पढाओ बोलते, मग एवढ्या मुली आमच्या ग्रह खातं तुमच्याकडे असेल तर आमच्या मुली गहाळ कशा होतात? आणि गहाळ झालं तर ते देह विक्रीमध्ये जातात, सर्वांना माहिती आहे। देह विक्रीमध्ये मुली जातात, व्यवसायामध्ये त्यांना टाकण्यात येतं, आणि ज्याही मुली जातात त्या गोरगरिबाच्या आदिवासी बांधवांच्या जात असतील, ज्यांच्या कुटुंबावर भाऊ बापाचा सहारा नसेल अशा मुली जातात, त्यांचा थारा घेणारा कोणी नसतो। पोलीस प्रशासनकडे आम्ही वर्तमानपत्र उघडलं का रोज 1-2 मुली गहाळ होतात अल्पशा फूस देऊन। मला सांगा, सर्वच मुली एवढा फूस देऊन लगेच चालल्या जातात का? जातात। मग शासन काय करतं? शासनाची नैतिक जबाबदारी आहे, लोकांना वाचवण्याची जबाबदारी राजाची असते, आणि राजाने ते अंग झटकून त्यांना चालणार नाही आहे। या मुलींचा त्यांनी लेखाजोखा द्यायला पाहिजे, त्यांनी एक टाईम पिरियड बॉन्ड करून द्यायला पाहिजे। ज्याही कुटुंबाची मुली जात असेल तर 30 दिवसाचा त्यांनी टाईम बॉन्ड केला पाहिजे। त्या मुली असं जमीन खाऊन जाते का आसमान खाऊन जातं का आमच्या मुली भेटत नाही? आणि चित्रा वाघ जे आहे महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या, त्यांनाही मॅडमला विचारू इच्छिते, त्याही महिला आहे, महिला म्हणून आम्ही त्यांच्याकडे घराणा करतो आहे मुख्यमंत्र्यांचं, वारंवार त्या यूट्यूबवर येऊन सांगत राहतात। आजही त्यांना मॅडमला सांगतो 1,32,000 मुली, मागच्या विधानसभेमधला आकडा आहे 48,000 मुलींचा। मग या मुली जातात कुठे? आणि ह्या मुली, आमचा तर असा पण प्रश्न आहे की ह्या मुली वरिष्ठांच्या मुली का जात नाही, सर्वसामान्य लोकांच्या मुली का जातात? म्हणजे यांनी काही षडयंत्र केलेलं आहे का? आणि गृह खातं ज्यांच्याकडे, आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना आमचं आव्हानही विनंती आहे त्यांच्याकडे, आणि आमचा प्रखर रागही त्यांच्यावर आहे। एवढ्या मुली जात असतील तर त्यांनी ज्या गृह खात्यावर आहे तो त्यांच्याकडे सांभाळला जात नसेल तर तो खातं त्यांनी, त्यांच्यापेक्षा चांगला जो कोणी असेल सक्षम माणूस यावेळी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मिसिंग सेल स्थापन करून बेपत्ता प्रकरणांचा 30 दिवसात छडा लावण्याचे कायदेशीर बंधन असावे, तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी CCTV यंत्रणा सक्तीची करावी, अशा प्रमुख मागण्यांचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना प्रशासनामार्फत पाठवण्यात आलं। राज्याचे गृह खाते महिलांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करत राज्यातील प्रत्येक घरात मुलगी सुरक्षित असणं हीच खरीच लाडकी बहीण योजना ठरेल, असा खडा सवाल या महिलांनी उपस्थित केला असून प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।